नमस्कार, वेलकम टू सान्यस किचन. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे सुकं चिकन. त्यासाठी लागणारे साहित्य पहा. हे आहे वाटपसाठी साहित्य आणि हे आहे मॅग्नेट करण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं हे बघा, वाटपचं काय साहित्य लागणार. हे सुकं खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं एक वाटी, एक छोटी वाटी सुकं खोबरं आणि आहे 2 मीडियम साईजचे मोठे कापलेले कांदे आणि हे आहे लसूणची पाकळे 8. चला तर आपण बनवायला घेऊया. तर सगळ्यात पहिला आधी आपण हे वाटप भाजून घेऊया. अर्धा किलो चिकन आहे. हे स्वच्छपणे पाण्याने धुवायचे. कढईमध्ये तेल घालायचं. जरा जास्त घाला, कारण वाटपला तेल जास्त लागतं. तर घालायची लसूणची पाक, घालायचा कांदा. चांगलं त्याला ढवळायचं, मिक्स करायचं. हे बघा, कांदा लाल व्हायला पाहिजे. कांदा जर लाल झाला तर गॅस बारीक करून आपण सुकं खोबरं घालायचं. हळूहळू लाल होतंय बघा, हळूहळू लाल व्हायला झालंय बघ, कांदा लाल झालाय. आता गॅस बारीक करायचं आणि सुकं खोबरं घालायचं. चांगलं त्याला ढवळायचं. गॅस बारीक ठेवायचं. नाही सुकं खोबरं करपेन म्हणून बघा बारीक गॅस करून ठेवायचं. हे बघा, खोबरं आता आपलं चांगलं भाजून झालंय. खोबरं चांगलं भाजून झालंय. चांगलं खमंग वास आला पाहिजे. आता आपण गॅस बंद करूया. पण आता आपण मॅग्नेट करायला घेऊया. चला घाल. आता यात घालायचं कोथिंबीर. मिक्सरमध्ये आता आपण ग्राइंड करणार, त्यासाठी घालायचं कोथिंबीर, मिरची घालायची आणि लसूण घालायचं, आलं घालायचं. आता हे ग्राइंड करूया चांगलंपणे. हे बघा, चांगलं वाटून झालंय बघा. तर आपण मॅग्नेटची तयारी करायला आहे. त्यासाठी मी हे घेतलंय, अर्ध पिळलेलं हे लिंबू आहे. हे मालवणी मसाले 3 चमचे आहेत. आणि हे आहे हे आहे 1 चमचा किचन मसाला, चवीनुसार मीठ, 2 चमचे आलं लसूणची पेस्ट आणि 2 चमचे चिकन मसाला. सुरुवात करूया मॅग्नेट करायला. हे बघा, अर्धा किलो चिकन. आता ह्यात मी लिंबू पिळते. आता ह्यामध्ये घालायचं ती पेस्ट, मॅग्नेट केल्यासाठी ते पेस्ट चांगलं कालवून घ्यायचं त्याला. हे बघा, आता मालवणी मसाला घालायचा, 2 चमचे घालायची चिमूटभर हळद. हे घालायचं किचन किंग मसाला आणि घालायचा चिकन मसाला. 1 चमचा घालायचा. पेस्ट चांगलं हे सगळं मिक्स करायचं, चांगलं ढवळायचं. चवीनुसार मीठ. तर आपलं हे चिकन मॅग्नेट करून झालंय. आता आपण हे त्याला 15 मिनिटासाठी ठेवूया. 15 मिनिटासाठी जे आपण वाटण भाजलं त्यात आपण मिक्सरमध्ये घालणार. थोडं पाणी घालायचं. हे बघा, हे वाटप मिक्सरमध्ये ग्राइंड करून हे केले. हे वाटप जास्त जाडं पण नाही, बारीक पण नाही, मीडियम असलं पाहिजे. याची कन्सिस्टन्सी. जास्त पाणी नाही घालायचं, थोडं सुकं ठेवायचं, कारण आपण सुकं चिकन करतोय ना, मग वाटप पण सुकं पाहिजे. ते कढई तापायला ठेवली आहे. गॅस केलाय फास्ट. तेल 2 चमचे मोठे तेल घालायचं. बारीक चिरलेला कांदा. कांदा कशासाठी घेतला माहिती आहे? फोडणीसाठी कांदा. आणि हे टमाटर बघा तुम्ही. आणि आता हे किती घेतले? 2 मीडियम साईजचे घेतले, बारीक कापून मस्तपणे. तर टमाटर पण मी 2 मीडियम साईजचे. टमाटर मी 1 मीडियम साईजचा घेतलाय, कापून बारीक मस्तपणे. लाल कलर येईपर्यंत भाजायचा, गोल्डन कलर आला पाहिजे. कांदा आता लाल झाला. आता आपण गॅस बारीक करूया आणि आता घालायचा टमाटर. गॅस फास्ट ठेवून चांगला भाजा.
टमाटर एकदम हे व्हायला पाहिजे, चांगलं भाजलं पाहिजे, त्याचा वास गेला पाहिजे, टमाटरचा कच्चा वास गेला पाहिजे. टमाटरचा कच्चा वास गेले. आता आपण गॅस बारीक करूया आणि घालायचं मालवणी मसाला. तर हे मॅग्नेट केलेलं घालायचं. परतून घ्यायचं. गॅस फास्ट करून चांगलं ढवळायचं, बारीक करायचं आणि झाकून ठेवायचं. 10 मिनटं शिजू द्या. 10 मिनटं ठेवा. आपण 10 मिनटं झाले. ते बघा चिकन कसं झालंय, चांगलं पाणी सुटले बघा, कसं वास येतोय खमंग. आता हे थोडंसं राहिलं, चिकन मसाला पण घालूया. मॅग्नेटमध्ये घातलं होतं ना, आता परत ह्यात थोडं घालूया, चांगलं वास यायला आणि चव यायला. कसं मस्त लाल तरी आली आहे. बनवलं ते वाटप घालाय बघा, तेवालं बनवलेलं वाटप. हे 2 चमचे घातले. तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घाला. पाणी घाला हवं तर. आणि हे आता मीडियम फ्लेमवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण वाटप घातलं ते चांगलं सगळीकडे हे व्हायला पाहिजे, स्प्रेड व्हायला पाहिजे, चांगलं मुरलं पाहिजे म्हणून. हे बघ ठेवलं झाकून. 5 मिनटं ठेवा अजून थोडं शिजलं बघूया. तुम्ही बघा वरती मस्त तरी आली आहे. आता आपण घालायचं कोथिंबीर. तुम्हाला आवडलं, जर तुम्ही घरात बनवून ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. झालं आपलं सुकं चिकन रेडी. मस्त घमघमाट वाजतं. वरून नेहमी गार्निश करायचं कोथिंबीरने, माझी चांगली चव येते. तर ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.